महाडमधील वायू गळतीनंतर मोठी अपडेट. इंडोअमाईच्या गॅस गळतीने घेतला बली. न्यायाशिवाय मृतदेह नाही. विनती कंपनीच्या गेटवर ग्रामस्थांचा रुद्रावतार. कामगाराचा बली गेला तरी प्रशासन गप्प. रात्री 11 वाजता विनती कंपनीच्या गेटवर संतप्त ग्रामस्थांचा जमाव. गॅस गळतीमुळे कल्पेश वांद्रे यांचा मृत्यू. जोपर्यंत कारवाई नाही तोपर्यंत कंपनी बंद. बोरगावकरांचा इशारा. इंडोअमाईच्या वायू गळतीमुळे विनती कंपनीतील कामगार कल्पेश वांद्रे यांचा मृत्यू. मृतदेह बिरवाडी PSCमध्ये. कुटुंबासह ग्रामस्थांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. रात्री 11 वाजता विनती कंपनीच्या गेटवर बोरगाव ग्रामस्थांचा मोठा मोर्चा. न्याय आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी सकाळी 10 वाजता तोडगा काढण्यासाठी दिला वेळ. ब्युरो रिपोर्ट, एक मराठी न्यूज, महाड, रायगड. आम्ही कायदेशीर पद्धतीने आम्ही शब्द देतो. कौसर माणूस गेला आमचा. कौसर माणूस गेला. अरे पण मला बोला 10 जणांनी एकच शब्द वाढवून कळालं का? आम्ही तुम्हाला व्यवस्थित थांबायचं आहे ना. जास्ती बोलून एवढंच आहे की जी स्टेटमेंट आहे ना 1 लाख 1 करोडची ती आम्हाला द्यायची नाही दादा बरोबर साहेब. माझं म्हणणं काय आलाय नाही बेकायदेशीर आलं का लक्षात. योग्य मार्गाने आला सर. मी कधी पोलीस म्हणून तुमच्या कधी पाठीशी असेल. मी काय, आमचे स्टाफ काय, आमचे साहेब काय, म्हणजे आता आलाय तुम्ही ते अनलिगली आले. झालं तुमचे म्हणणे त्या कंपनी ठीक आहे. तुझी कामाला आहे त्यानंतर हिजणाची काय मदत मिळेल त्यासाठी नक्की आपण प्रयत्न करू ना. व्हिडिओ करू. आमची काय मदत लागेल तीही सांगा. आम्ही तुम्हाला मदत करू. दादा मला सांगा आता 4-2 कोटी शाळेवरती माणसं तुमची जबाबदारी घ्या की चला आम्ही काय आमच्याकडून काय असं काय वेळोवेळ होणार. बाकी तुमची तुम्ही काही जबाबदारी घ्या काय. बाकी तुम्ही गावामध्ये आम्ही सगळी दिसतं मंदिरामध्ये गाव मंदिरामध्ये बसून प्रत्यक्ष बसून कोणी काय दंगामस्ती करायची नाही. आमची बॉडी इथं आम्ही आणणार आहे. त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे. आम्हाला गेलेल्या त्याच्या व्यक्तीला यांना काहीतरी मिळावं या संदर्भात आमची मागणी आहे. 100% तुमच्या माताशी मी सहमत आहे. पण साहेब त्यातूनच तुम्हाला सांगतो पण ते ऐकून घ्या. मग ते सनदशील बरोबर आहे ना. बरोबर आहे. पण आमचं म्हणणं आहे ते कधी भेटणार, काय भेटणार आणि किती भेटणार. आणि जे जे बोलले म्हणजे सकाळपासून आम्हाला ऐका भेटलं नाही कमिशनपासून म्हणजे ऐका भेटलं किंवा त्या मुलाला त्या मिसेसला काय काही फंडातर्फे काहीतरी पेन्शन लागू होईल किंवा त्या मुलांचं काहीतरी शिक्षण होईल आणि 50 लाख रुपये भेटतील ह्या तत्वावरती आम्ही का बसलेलो झालो ऐकले. आणि नंतर आज समजतंय की वीज देतोय म्हणून म्हणजे आता 1 तासापूर्वी वीज देतोय. मग ते कितपत योग्य आहे यासाठी आम्ही गेटवरती जाऊ. बॉडी येणार आहे तिथं आम्हाला फैसला म्हणजे काहीतरी पाहिजे. म्हणजे काय कधी भेटणार काय भेटणार हे बघा. त्यांचं वडील आहेत आत्ताच मागं म्हणजे 1 महिनापूर्वी येणार आहे कंपनीमध्ये काहीतरी वायू गॅस लागला आणि पुरं भाजून गेलं.
म्हणजे चालता पण येत नाही. त्यांची ह्याची जी आई आहे ती अपंग आहे, लकवा म्हणजे घरामध्ये टोटल कुटुंब बसल्यासारखं आहे. त्याची पोरं आहेत, एक छोटा आहे, 3 वर्षाचा, मुलगी आहे 5 वर्ष. तुम्ही येऊन बरोबर. दादा ऐका ना, तुम्ही आताची म्हटलेली गोष्टी बरोबर आहे. आता आपण दिवसापासून आहे बरोबर आहे. हा इन्सिडेंट घडलेला आहे इंडोमेन कंपनी बरोबर आहे. त्याचा जो गॅस गळती झालेली आहे त्याच्यामुळे झालेला आहे. म्हणजे विनंतीचा काही हे नाही, विषय नाही. विनंती कंपनीमध्ये तो एम्प्लॉईज होता बरोबर आहे. त्याच्यामुळे आता इथं काही करून उपयोग नाही असं आमचं मत. आमचं म्हणणं एक आहे, जो कामगार इथं आहे ना या कंपनीचा, ड्युटीवरती काम करतो. तमाशा करायचा नाही. आपण चर्चा करतो. एवढ्यापुरतं आम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य बॉडी इथं ठेवायची आहे का घेऊन जायचं. जे काही सहमत आहे खरं मोठे देश हेटाळणी करणं हा पण एक गुन्हा आहे.